Friends, next article is habitat and ecological niche. Habitat is a place of organism in which it live. ज्या ठिकाणी एखादा ऑर्गॅनिझम राहतो त्याला आपण म्हणतो हॅबिटॅट. सो इट इज ॲड्रेस ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचा ॲड्रेस म्हणजे हॅबिटॅट. आणि हा ॲड्रेस झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा असणारा फंक्शनल रोल आहे. त्या ट्रॉपिक लेवल कोणती आहे, त्या ट्रॉपिक लेवलमध्ये त्याचा फंक्शनल रोल काय आहे याचा स्टडी करणे म्हणजे इकॉलॉजिकल निचे. दॅट इज अ मायक्रो हॅबिटॅट अँड इट्स फंक्शनल रोल. जसं एखादं एक्झाम्पल आपलं सोपं समजावं म्हणून घ्यायचं असेल तर मुंडे सर कुठं राहतात, माझा ॲड्रेस, हे झालं माझं हॅबिटॅट. आणि मी काय करतो, माझा फंक्शनल रोल काय आहे, ते झालं इकॉलॉजिकल निचे. जसं एखादं ट्री असेल, एक झाड फक्त विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स त्याच्या लीव्हजवर जगणारे आहेत, काही त्याच्या फ्लावरवर जगणारे आहेत, काही फ्रूटवर जगणारे आहेत, काही सीडवर जगणारे आहेत, काही ट्रंकवरती जगणारे आहेत, काही फॉसोरियल म्हणजे होल्समध्ये राहणारे आहेत. म्हणजे एकाच झाडामध्ये इतक्या मायक्रो हॅबिटॅट आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रत्येक जण आपापल्या ट्रॉपिक लेवल प्रमाणे काम करत असतो. ट्रॉपिक लेवलमध्ये एक तर आपण काय म्हणतो, प्रोड्युसर आहे का, किंवा प्रायमरी कंज्युमर का सेकंडरी कंज्युमर का टर्शरी कंज्युमर का डिकंपोजर. त्याची ट्रॉपिक लेवल नेमकी काय आहे आणि त्याचा फिजिओलॉजिकल रोल काय, फंक्शनल रोल काय त्या इकोसिस्टीम मध्ये, याचा स्टडी करणे म्हणजे इकॉलॉजिकल निचे. आता काही जण बिळामध्ये राहतात, परंतु बिळामध्ये राहणाऱ्यांचीच गर्दी झाली तर प्रॉब्लेम होईल. परंतु काही जण बिळामध्ये राहणार आहेत, काही जण जमिनीवर सरपटणारे असतील, काही खोडावर राहणारे आहेत, काही पानावर राहणारे आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. ते एका एरियामध्येच, एका झाडावरतीच छोटे छोटे मायक्रो हॅबिटॅट प्रत्येकाचे जे बनलेले आहेत आणि त्याचा फंक्शनल रोल प्रत्येकाचा वेगळा आहे. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असायचं काही कारण नाही. त्याला आपण इकॉलॉजिकल निचे असं म्हणतो. इकॉलॉजिकल निचे जे आहेत त्याच्यामध्ये ट्रॉपिक निचे आहेत. त्याचबरोबर स्पेशियल निचे आहेत आणि मल्टी डायमेन्शनल निचे आहेत. म्हणजे त्यांची ट्रॉपिक लेवल कोणती आहे, whether it is a producer or primary consumer or secondary consumer or tertiary consumer or decomposer. त्यानंतर
स्पेस दॅट ॲक्वायर्ड बाय दॅट ऑर्गॅनिझम. या पृथ्वीवरची काही ना काही जागा प्रत्येकानं व्यापली आहे. दॅट इज अ स्पेशियल निके. आणि मल्टी डायमेन्शनल म्हणजे अनेक गोष्टींचा असा विचार करून मल्टी डायमेन्शनल निके केलेले आहेत. आणि याचा उपयोग आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमचं मायक्रो हॅबिटॅट कशा प्रकारचं आहे त्याचा स्टडी करण्यासाठी करता येतो. त्याची कॉम्पिटिशन कशा प्रकारची आहे याचा स्टडी आपल्याला करता येतो. कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी किती मायक्रो हॅबिटॅट बनलेले आहेत याचाही स्टडी आपल्याला यामध्ये करता येतो. सो दिस इज अबाउट हॅबिटॅट अँड इकॉलॉजिकल निके. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट. Organism and its environment. Organism and environment. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत म्हणजे इथं अर्थवरती दोन मेन कंपोनंट येतात. इथं दोन मेन कंपोनंट येतात. एक आहे बायोटिक कंपोनंट. इकोसिस्टीम मध्ये दोन मेन कंपोनंट येतात, बायोटिक कंपोनंट अँड अबायोटिक कंपोनंट. बायोटिक कंपोनंट मध्ये प्लांट्स त्याचबरोबर ॲनिमल्स येणार. यामध्ये पॅथोजन आहेत, पॅरासाइट आहेत, त्याचबरोबर प्रिडॅटर्स आहेत, कॉम्पिटिटर्स पण आहेत. यामध्ये असे अनेक टाईपचे ॲनिमल्स किंवा अनेक टाईपचे ऑर्गॅनिझम्स येतात. बायोटिक सजीव आणि सजीवांभोवती असणारं वातावरण आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या इंटरॅक्शन्स यांचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच म्हणजे इकॉलॉजी. याची हे ब्रँच म्हणजे इकॉलॉजी. आणि या इकॉलॉजीमध्ये बायोटिक कंपोनंट्स आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, आणि त्यामध्ये काही पॅथोजन्स पण असतील, पॅरासाइट असतील, प्रेडॅटर्स असतील, कॉम्पिटिटर्स असतील. आणि अबायोटिक कंपोनंटमध्ये सर्वात महत्त्वाचा रिलेव्हंट फॅक्टर जो आहे तो आहे टेम्परेचर. त्याच्यानंतर आहे वॉटर, लाईट आणि सॉइल. असे महत्त्वाचे फॅक्टर्स यामध्ये येतात. या बायोटिक फॅक्टर्स म्हणजे सजीवांमध्ये तर इंटरॅक्शन्स असणारच आहेत, परंतु लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या नॉन लिव्हिंग अबायोटिक कंपोनंट्स जे आहेत, जसं टेम्परेचर आहे, वॉटर आहे, लाईट आहे, सॉइल आहे, त्यांच्याबरोबर सुद्धा इंटरॅक्शन्स असतात आहेत. आणि इथं आपल्याला त्याचाच स्टडी करायचा आहे. हाऊ देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन अबायोटिक कंपोनंट्स विथ बायोटिक कंपोनंट्स. तर यामध्ये अबायोटिक कंपोनंट्सची लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर इंटरॅक्शन कशी आहे याचा आता आपण इथं स्टडी करूया. जसं पहिला महत्त्वाचा फॅक्टर इथं विचारात घेतलेला आहे टेम्परेचर. टेम्परेचर इट इज अ मोस्ट रिलेव्हंट
most important or relevant factor, most relevant factor, हा अतिशय महत्वाचा फॅक्टर बाकीच्या फॅक्टरच्या कंपॅरिझन मध्ये आहे. इट रेंजेस फ्रॉम सब झिरो इन पोलार एरियाज. जर पोलार एरियाचा विचार केला तर 0 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याच्या आसपास प्लस मायनस डिग्री सेंटीग्रेड अशा प्रकारचं टेम्परेचर त्या ठिकाणी असतं. किंवा हाय ॲटिट्यूड, समजा आपण ॲटिट्यूडचा विचार केला, हाय ॲटिट्यूड रिजन मध्ये अबोव ग्रेटर दॅन 50 डिग्री सेंटीग्रेड, 50 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याच्याही पेक्षा हाय असं टेम्परेचर असू शकतं. कुठं? इन ट्रॉपिकल डेझर्ट. आता डेझर्ट ट्रॉपिकल पण असतात, डेझर्ट कूल सुद्धा आहेत. इन समर सीझन मध्ये ग्रेटर दॅन 50 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी असतं. आता आपण मीन प्रेसिपिटेशन किंवा मीन टेम्परेचर काढलंय म्हणजे एक वर्षभराचं एक मीन काढलेलं आहे ना. जरी वाळवंट असलं तिथं जरी काही ठिकाणी 60 डिग्री सेंटीग्रेड असलं तर थंडी सुद्धा पडते ना, कमी टेम्परेचर सुद्धा होणार आहे. आणि म्हणून आपण मीन काढत असतो. तिथं बायोम मध्ये आपण मीन काढलेला आहे. या ठिकाणी जे हॅबिटॅट आहेत काही, देअर आर सम युनिक हॅबिटॅट. या ठिकाणी काही युनिक हॅबिटॅट आहेत, जसं such as thermal springs, थर्मल स्प्रिंग टेम्परेचर जास्त असणार आहे. डीप सी, त्यामध्ये हायड्रोथर्मल व्हेंट्स, इथंही टेम्परेचर जास्त. जसं समुद्रामध्ये सुद्धा आपण खोल जसं जाऊ, काही डेप्थ नंतर तिथं काहीच फ्लक्च्युएशन नाही, कॉन्स्टंट आहे वातावरण. ना तिथं हीट आहे, ना जास्त टेम्परेचर, ना कमी टेम्परेचर, ना थंडी, ना काही नाही. तिथं कॉन्स्टंट एन्व्हायरमेंट तिथं पाहायला मिळतं. आणि काही स्पेशल कंडिशन्स इथं आपण पाहतो, जसं हायड्रोथर्मल व्हेंट असेल किंवा थर्मल स्प्रिंग असतील. त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर दॅट इज एक्सीड्स 100 डिग्री सेंटीग्रेड. 100 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा टेम्परेचर अशा काही स्पेशल युनिक हॅबिटॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टेम्परेचर आपल्याला एवढं त्यामध्ये पाहायला मिळतं. जर आपण मँगोचं कल्टिवेशन केलं, आता आपल्याकडं मँगो कल्टिवेशन कॉमन आहे.
मँगो कल्टिवेशन आपल्याकडे कॉमन आहे. मेजर एरियामध्ये भारतामध्ये आंबा पिकतो, बऱ्याच एरियामध्ये आंबा पिकतो. परंतु या मँगोसाठी जे वातावरण आहे ते आपल्याकडे जसं आहे, बट इट डू नॉट ग्रो in temperate regions of the world like Canada and Germany. जो आंबा आपल्याकडे पिकतो तो कॅनडा आणि जर्मनी या ठिकाणी पिकणार नाही, कारण प्रत्येकाचं हॅबिटॅट ठरलेलं आहे. कारण तिथलं एन्व्हायरमेंट जे आहे ते टेम्परेट एन्व्हायरमेंट आहे, किंवा स्नो लिओपार्डचा विचार केला, इट डू नॉट फाउंड इन केरला. आपल्या केरळमध्ये तसे सापडतील का? कारण त्यांना बर्फात राहायची सवय आहे. मग बर्फात राहणारे ॲनिमल्स हे आपल्याकडं येऊन राहतील का? नाही, कारण त्यांचं हॅबिटॅट ठरलेलं आहे. किंवा टंग फिश रेअरली कॉट. Tongue fish rarely caught beyond tropical latitude in ocean. Tongue fish हा कुठं पण सापडणार आहे का? कुठेही नाही सापडणार. ट्रॉपिकल लॅटिट्यूड जो आहे, टंग फिश रेअरली कॉट बियॉन्ड दी ट्रॉपिकल, तिथून वेगळ्या ठिकाणी तो मासा सापडणार आहे का? नाही. किंवा आता काही ॲनिमल्स त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहण्यासाठी मॉडिफाय झालेले असतात. जसं किंवा काही ऑर्गॅनिझम म्हणू आपण. एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडं जे आर्कीबॅक्टेरिया आहेत, दीज आर बॅक्टेरिया. या बॅक्टेरिया त्या टाईपच्या एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे हे हायड्रोथर्मल व्हेंट किंवा हाय टेम्परेचर असणारे जे रिजन्स आहेत तिथं राहण्यासाठी त्या मॉडिफाय झालेल्या असतात. कारण तिथं हाय टेम्परेचर असतं. जसं थर्मस ॲक्वॅटिकस, या बॅक्टेरियाकडनं आपण जे एन्झाईम मिळवले, टॉक पॉलिमेरेज, ते PCR टेक्निकमध्ये आपण वापरतोय. हाय टेम्परेचरला ॲक्टिव्ह असणारं एन्झाईम आहे. जनरली एन्झाईमचा विचार केला तर ते एन्झाईम ऑप्टिमम टेम्परेचरला ॲक्ट होतात. एन्झाईम इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनचा रेट वाढवणारे ते कंपाऊंड्स आहेत. स्पीड अप द रेट ऑफ रिॲक्शन. ज्या बायोलॉजिकल रिॲक्शन्स आहेत त्यांचा स्पीड वाढवायचं काम हे एन्झाईम करतात. आणि जर लो टेम्परेचर असेल, एन्झाईम्सना काय लागतं? ऑप्टिमम टेम्परेचर लागतं. जर लो टेम्परेचर असेल तर ते इनॲक्टिव्ह होतात, आणि हाय टेम्परेचर असेल तर ते डिनॅचरेट होतात. प्रत्येक एन्झाईमला पर्टिक्युलर टेम्परेचर किंवा ऑप्टिमम टेम्परेचर लागतं. परंतु काही रेअर केसेस, जसं आता मी एक्झाम्पल सांगितलं, थर्मस ॲक्वॅटिकस, एकदम हाय टेम्परेचर जिथं असतं त्या ठिकाणी हे
बॅक्टेरिया राहते आणि त्या बॅक्टेरियाकडनं ते एन्झाईम आपण मिळवलेलं आहे. PCR टेक्निकसाठी त्याचा वापर करतोय आपण. आणि असे काही रेअर एन्झाईम्स आहेत की जे हाय टेम्परेचरमध्ये राहणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ॲक्टिव्ह राहतात. काही तसेच लो टेम्परेचरमध्ये राहणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये पण ॲक्टिव्ह असणारे एन्झाईम्स आहेत. म्हणजे टेम्परेचरचा इफेक्ट प्रत्येकावर होत असतो. आणि त्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स सम ऑर्गॅनिझम्स टॉलरेट in variable temperature. म्हणजे टेम्परेचरमध्ये अनेक व्हेरिएशन्स होतात. त्या कंडिशनमध्ये सुद्धा जे ऑर्गॅनिझम टॉलरेट होतात त्यांना आपण म्हणतो युरीथर्मल. जसं आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स म्हणतो. They can maintain their body temperature constant in fluctuating temperature of environment. बाहेर टेम्परेचर कमी असलं तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही, कारण मॅमल्स आणि बर्ड्स हे या ग्रुपमध्ये येतात. त्याच्यामध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन असू शकतं. सो देअर बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. परंतु हे काम करण्यासाठी त्याला फार मोठ्या प्रमाणात एनर्जी लागते. आणि असे जे ॲनिमल्स आहेत ते हार्डली 1% असतील. बाकी सम ऑर्गॅनिझम और सम ॲनिमल्स विचार करू आपण, डू नॉट और अनेबल टू टॉलरेट, unable to tolerate in variable temperature. These are restricted. ह्यांना काय आपण म्हणतो, रिस्ट्रिक्टेड आहेत ते. रिस्ट्रिक्टेड टू नॅरो रेंज. नॅरो रेंज मध्ये ते रिस्ट्रिक्टेड आहेत ऑफ टेम्परेचर. त्यांना आपण म्हणतो स्टेनोथर्मल. जसं आपण कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हणतो पायोकिलोथर्मिक. आणि यांना इओथर्मला आपण होमिओथर्म्स किंवा एंडोथर्मिक पण म्हणतो. वॉर्म ब्लडेड होमिओथर्मिक, एंडोथर्मिक असं आपण युरोथर्मलला म्हणतो. परंतु आपल्याला टेम्परेचर बॉडीचं कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात एनर्जी खर्च करावी लागते. परंतु असे ॲनिमल्स फक्त बर्ड्स आणि मॅमल्स आहेत. पण बाकीचे जे सगळे ॲनिमल्स आहेत ते कसे आहेत, स्टेनोथर्मल आहेत, पायोकिलोथर्म्स आहेत, एक्टोथर्म्स आहेत. दे चेंज देअर बॉडी टेम्परेचर विथ टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. जसं एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर बदलतं त्याप्रमाणे बॉडीचं टेम्परेचर सुद्धा बदलत जातं. बाहेर टेम्परेचर वाढलं तर त्या प्रमाणात बॉडी टेम्परेचर वाढतं. बाहेर टेम्परेचर कमी झालं तर त्याचा परिणाम आतल्या टेम्परेचरवर होतो. त्याचं इनर टेम्परेचर जे आहे ते कमी होतं. असे जे टेम्परेचर प्रमाणे आपलं बाहेरच्या टेम्परेचर प्रमाणे आपल्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा फ्लक्च्युएट होणारे जे आहेत त्यांना एनर्जीचा खर्च जास्त करायची गरज नाही. आणि असे जे सर्व ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट सुद्धा मेजॉरिटी
मेजॉरिटी प्लांट सुद्धा याच टाईपमध्ये येणार, एक्सेप्ट ॲस्ट्रेसीचे काही मेंबर्स सोडले तर. त्यातही थोडंसं व्हेरिएशन प्लांटमध्ये असू शकतं, परंतु यांचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर प्रमाणे बदलतं. यांना तेवढा एनर्जी एक्सपेंडिचर करायची आवश्यकता नाही. असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण म्हणतो स्टेनोथर्मल. त्यांना आपण म्हणतो स्टेनोथर्मल. सो दिस इज अबाउट वन मोस्ट इम्पॉर्टंट, most relevant factor which affect the life, interact the life, temperature.